नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चुकूनही या लोकांना मदत करू नका, अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप. चाणक्य काय सांगतात, चला तर मग पाहूया. आयुष्यात खरी आणि प्रामाणिक माणसं कशी ओळखायची, कधी आणि कोणाला मदत करायची, या संदर्भात चाणक्यांनी सांगितलं आहे. आचार्य चाणक्य हे एक महान विचारक, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार होते. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आजही समाजात लागू होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर आपलं मत मांडलं आहे. तसेच आयुष्यात खरी आणि प्रामाणिक माणसं कशी ओळखायची, कधी आणि कोणाला मदत करायची, या संदर्भात सांगितलं आहे. या ठिकाणी आचार्य चाणक्य यांनी कोणाची मदत करू नये या संदर्भात सांगितलं आहे, ते जाणून घेऊयात. जे तुमच्या मदतीला विसरून जातील. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जे लोक तुमची मदत घेतल्यानंतर पण तुमचा आदर करत नसतील, तुम्हाला विसरत असतील, तर अशा लोकांना वारंवार मदत करू नये. आळशी लोक, जे लोक स्वतः मेहनत करत नाहीत आणि नेहमी दुसऱ्यांवरच अवलंबून असतात, अशा लोकांना अजिबात मदत करू नये. चाणक्यानुसार ज्या लोकांना स्वतः काही करायचे आहे, फक्त अशा लोकांनाच मदत करावी. गद्दार आणि कपटी लोक, चाणक्यानुसार जे लोक दुसऱ्यांना धोका देतात, त्रास देतात, खोटं बोलतात किंवा चालाखीने आपल्या फायद्याचं काम काढून घेतात, अशा लोकांना मदत करणं म्हणजे स्वतःसाठी खड्डा खोदण्यासारखं आहे. हे लोक कोणाचेच नसते. जे वेळोवेळी तक्रार करतात. चाणक्यांच्या मते काही लोक नेहमी आपल्या गरिबीची परिस्थितीची तक्रार करतात, मात्र कधीच समाधान मानत नाही. त्यांना वारंवार समजावल्याने किंवा मदत केल्याने कोणताच त्यांच्यावर फरक पडत नाही. तर अशा लोकांपासून वेळीच लांब राहा, कारण अशा लोकांना फक्त सहानुभूती हवी असते, समाधान नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूरच राहा. जे तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर चांगला व्यवहार करत असेल, पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल, तर अशा लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका. अशा प्रकारे आपण पाहिलं की चुकूनही या लोकांना मदत करू नका, अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.